आणि कार्डशीट जवळ जाऊन एका मुलीजवळ जाऊन थांबायचं, असं शेवटी करायचं तुम्हाला. तर सुरू करूया आपण ना. 1 2 3 स्टार्ट. 1 2 3 4. तर धार्मिक शिक्षण पूर्ण पाठ म्हणायचं. 1 2 3 4. धार्मिक शिक्षण पूर्ण पाठ. 1 2 3 4. धार्मिक शिक्षण पूर्ण पाठ. 1 2 3 4. धार्मिक शिक्षण पूर्ण पाठ. 5 6 7 8. तुमचा आवाज नाही पाठीमागच्या. 5 6 7 8. त्यांच्यासाठी आपण डोळ्यावरची पट्टी सोडा आणि आपल्या समोर जे कार्डशीट आहे त्याच्याजवळ जाऊन उभा राहा. जवळच्या कार्डशीट जवळ, आपापल्या जवळच्या कार्डशीट जवळ जाऊन उभे राहा. एका मुलीने एका जवळ थांबायचं. दोघी झाला तुम्ही तिथं. हा राहिला तुम्ही. आणि त्याच्याकडे तोंड करायचं, त्या कार्डशीट कडे तोंड करून उभा राहायचं. उभा राहिलात का? तुम्हाला माहिती आहे का त्या कार्डशीट मध्ये काय आहे? नाही माहिती. बघितलंच नाही ना. हो कसं तर दाखव. बघा ह्या मुलीला आले कार्डशीट. तुम्हाला दिसायला का? तुम्ही बसा. तुम्ही गोलामधल्या खाली बसा. बसा गोलामधल्या खाली. तुम्ही पण बसा खाली. मी सांगितलं उठा फक्त. तुझं आहे ना. बसा खाली. तर बघा या मुलीच्या डोळ्यावर काय होती? मोठ्याने बोला ना. या मुलीच्या डोळ्यावर पट्टी होती आणि तिला हे कोणतं कार्ड मिळाले? कुपोषित मूल मिळाले. जर डोळ्यावर पट्टी नसती तर तू हे निवडलं असतं का बाळा? डोळ्यावर पट्टी असल्यामुळं तिनं कुपोषित मूल निवडले. जर तिच्या डोळ्यावर पट्टी नसती तर ती काय म्हणते? मी हे निवडलं नसतं, मी हे निवडलं नसतं असं ती म्हणते. तर आता डोळ्यावरची पट्टी काय दाखवते? की अज्ञान दाखवते. डोळ्यावर पट्टी म्हणजे अज्ञान. जसं की गीताच्या डोळ्यावर पट्टी होती अज्ञानाची. बरोबर आहे का नाही? आणि गीताने अज्ञानामध्येच कुपोषित मूल. बरोबर आहे की नाही? तिला जर गीता समजला आपण तर गीताच्या डोळ्यावर पट्टी होती म्हणून तिनं हे निवडलं. जर तिच्या डोळ्यावर पट्टी नसली तर तिनं हे निवडलं नसतं. म्हणजे आपण हे चुकीचे निर्णय अज्ञानामुळे घेतो. कशामुळे घेतो? आपलं हे काय आहे? अज्ञान आहे. अज्ञानामुळे आपण चुकीचे निर्णय घेतो. जर कुपोषित मूल तिनं डोळे उघडे ठेवून निवडलं नसतं तर हे आपल्याला झालं क्लिअर? कुपोषित मूल. तुझ्याजवळ कोण आहे? हा चल तू ये इकडं. हिनं निवडलंय. तुम्ही सांगा जोरात. आर्थिक अडचणी. जर कमी वयामध्ये लग्न झालं तर 18 वर्षाच्या नंतर ज्या आपल्याला संधी मिळतात शिक्षणाच्या त्या संधींपासून आपण वंचित राहतो आणि आपल्याला आयुष्यभर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्यालाही नोकरी नाही आणि आपल्या नवऱ्यालाही नोकरी नाही. अशा वेळेला आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. जसं की गीताला करावा लागला आणि आयुष्यभर कष्ट करावं लागतं. मग हे तुम्हाला आवडेल का कष्ट करायला आयुष्यभर? आयुष्यभर आर्थिक अडचणींचा सामना करायला आवडेल का? हा चल तुझं कार्य. तिनं निवडले आर्थिक स्वातंत्र्य. आर्थिक स्वातंत्र्य तिनं डोळे उघडे ठेवूनही निवडलं असतं. बरोबर आहे का नाही? चांगल्या गोष्टी आपण डोळे उघडे ठेवूनही निवडलं पाहिजे आणि डोळे बंद करूनही आपल्या ते नशिबाला आलं तर आपण आपलं ते भाग्य समजावं. परंतु भाग्याच्या आणि नशिबाच्या जीवावर आपण सगळं सोडून जमत नसतं. नशिबावर नाही तर आपल्या मेहनतीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. बरोबर आहे का? तुमची जोडी तुझं घेऊन ये कार्ड. हिला आलंय उच्च शिक्षण. तू निवडलं असतं का ग उच्च शिक्षण डोळे उघडे ठेवून? हा हिनं डोळे उघडे ठेवून निवडलं असतं. खूप छान. पुढची जोडी. हिनं निवडले पौष्टिक आहार. पौष्टिक आहार निवडला असतं का डोळे उघडे ठेवून? का? खायला चांगलंच लागतं.
आपलं शरीर कसं साथ देईल आपण चांगलं नाही खाल्ल्यावर. डोळे उघडे ठेवूनही आपण पौष्टिक आहार निवडलं पाहिजे. आपल्या शरीराची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. आपलं शरीर चांगलं असेल तरच आपल्याला आपलं शरीर चांगलं असेल तर आपण सगळ्या गोष्टीत आपलं मन लागतं. हिनं निवडले मानसिक त्रास. जर डोळे उघडे असते तर तू हा निवडला असता का? नाही. हे बघा, कमी वयामध्ये लग्न झालं तर काय होतंय? भांडी घासताना थोडंसं चिकट राहू शकतंय. कपडे धुताना कपड्यावर थोडेसे डाग राहू शकतात. जागा झाडताना थोडाफार कचरा पाठीमागे राहू शकतो. त्याचबरोबर स्वयंपाक करताना भाजीमध्ये मीठ कधी जास्त होणार आहे, कधी कमी होणार आहे. चहा करत असताना चहामध्ये कधी साखर जास्त होणार आहे तर कधी साखर कमी होणार आहे. पण सासरमध्ये त्यासाठी तुम्हाला बोलणं बसतील, बरोबर आहे नाही? तुला काही शिकवलंय का आईनं? तुझ्या घरच्यांनी हे शिकवलंय का तुला येतच काही नाही? पण ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला काय होणार आहे? मानसिक त्रास. आणि हा त्रास तुम्ही स्वतः निवडलेला आहे, बरोबर आहे का नाही? कसं काय निवडला? डोळ्यावर पट्टी बांधून निवडले, बरोबर आहे का नाही? जसं गीताने डोळ्यावर पट्टी बांधून सगळे निर्णय घेतले, तसं आपण घ्यायचे का? आपण आंधळेपणात निर्णय घ्यायचे का? आपण तर सज्ञान आहोत ना, आपल्याला डोकं आहे ना, आपल्याला कळतं ना चांगलं काय वाईट काय, कळतं की नाही? हा, मग ही गोष्ट कळायली का? या सगळ्या गोष्टी आंधळेपणात झाल्या. कळालं का? तिनं जे निर्णय घेतले ते आंधळेपणात घेतले आणि त्या गोष्टीचा तिला किती त्रास झाला. एक गोष्टीतूनही शिकलो आणि या गोष्टीतूनही, ह्या खेळातूनही तुम्हाला शिकवलं, बरोबर आहे का नाही? छान, बस. तर या खेळाचा एकच उद्देश होता की आपण लग्नासारखा आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय आंधळेपणाने घ्यायचा नसतो. लग्नासारखा निर्णय आपण खूप विचारपूर्वक घेतला पाहिजे आणि विचार करूनच आपल्याला आयुष्य काढायचं असतं की नाही? लग्न एकदा झालं की नंतर आयुष्यभर तिथंच नांदावं लागतं ना आपल्याला. आपल्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा निर्णय आपण आंधळेपणाने न घेता योग्य निर्णय घेतला पाहिजे, डोळस वृत्तीने घेतलं पाहिजे. 18 वर्षाच्या आत आपल्याला त्या गोष्टीची समजच नसते. लग्न काय असते हे समजत नाही. फक्त आपल्याला खूप साऱ्या वस्तू भेटणार आहेत, आपल्याला दागिने भेटणार आहेत, आपल्याला मेहंदी काढायला भेटणार आहे, आपल्या अंगाला हळद लागणार आहे, आपल्याला गावातले सगळे लोक बघायला येणार आहेत, नवरी म्हणून सगळे आपल्याकडेच बघणार आहेत. या गोष्टीच्या ह्या भूलथापांना आपण बळी पडतो आणि लग्न करतो आणि या गोष्टीचा परिणाम आपल्याला कसं आयुष्यभर भोगावं लागतं. म्हणून अशा भूलथापांना बळी पडायचं का बाळांनो? अशा भूलथापांना बळी पडून लग्न करायचं का? कोणी लग्न जरी करत असन, आपली मैत्रीण जरी करत असन तर तिला आपण रोकायचं, तिला लग्न करून द्यायचं. कवितानं तिच्या मैत्रिणीला रोखू शकली नाही, पण तुम्ही रोखू शकता, बरोबर आहे का नाही? तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या? मी या गोष्टीचे हे गाणं पाठ करायचंय, ह्या खेळातून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं हे तुमच्या लक्षात ठेवायचंय. मी दुसरी वेळेस परत येणार आहे तेव्हा तुम्हाला हे सगळं विचारणार आहे, तर तुमच्या हे लक्षात असलं पाहिजे. कळलं? आवडलं का तुम्हाला हे खेळ? आमच्या गोष्ट आवडली? गोष्ट कोणाकोणाला आवडली? छान. खेळ कोणाकोणाला आवडले? छान. मग एकदा जोरात टाळ्या वाजवा. एकदा जोरात मस्त टाळ्या वाजवा. तुमच्या शाळेमध्ये खूप छान वाटलं, तुमच्या शाळेचं नियोजन खूप छान होतं. इथं आल्याच्या नंतर माझी जी 5 ते 10 मिनिटात तुझी सोय मॅडमनी त्यांनी सोय करून दिली. तर मी या शाळेतील मुख्याध्यापिका, तुमच्या प्रिन्सिपल मॅडम, त्यानंतर त्यांच्या सहकारी मॅडम, सर आणि तुम्ही इथे बसलेल्या सगळ्या खूप छान सुंदर अशा विद्यार्थिनी मैत्रिणींनो, मी तुमच्या सर्वांची खूप आभारी आहे. तुम्ही मला खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि या गोष्टी सगळ्या शिकून घेतल्या, ह्या तुमच्या जीवनात उतरवतात. मी माझी शाळा सोडून इथपर्यंत यासाठी आले की तुम्हाला तुमच्या आयुष्याचे निर्णय नाही चुकले पाहिजे. तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी, तुम्हाला वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी आणि तुम्हाला बालविवाहापासून रोखण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडमनी जी मोहीम राबवली आहे त्या
फुलाची पाकळी होऊन आम्ही तुमच्यापर्यंत इथं पोहोचलेलो आहोत। मी एक आशा करते की तुम्ही मुली सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मला हे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या शाळेतील मुख्याध्यापिका मॅडम सर यांची खूप खूप आभार आहे। धन्यवाद।